जय हिंद भावांनो, हा व्हिडिओ नक्की आपल्या अण्णा हजारांपर्यंत पोहोचवा. अण्णा हजारांनी खूप आंदोलन केले, खूप फेमस झाले, अचानकच गायब झाले आणि आता परत जागे झाले. तेव्हा त्यांनी आंदोलन का केलं होतं? लोकपाल बिलसाठी केलं होतं. आणि आज एवढी भ्रष्टाचार वाढलेला आहे, भारताचा डॉलर खाली पडलाय, GDP खाली पडलाय, सगळ्या गोष्टींवरचे टॅक्स वाढलाय. आज नाही प्रत्येक माणूस, आज मी गाडी चालवताना मागे जे कस्टमर बसतात त्यांचे मी ऐकतो, जे ते येते सरकारला शिवाय देते, जे ते येते त्यांना बोलते, एक पण नाही. मग समजत नाही की सरकार आलं कसं काय. थोड्यावरती गोष्ट आपल्याला काय कळत नाही. आपण अभ्यास करतो त्याच्यावरती, आम्ही ते नंतर ना बोलू. पण आता अण्णा हजारांबद्दल बोलू. अण्णा हजारे आता बोंबलत फिरतात, ते असं आणि ते तसं आणि हे. तेव्हा त्यांनी कशासाठी काम केलं होतं आणि आता काय करतात ते काहीच करत नाही. आपले ते एक जवान ज्यांना देशद्रोही म्हणून बाहेर काढले, चंदू चव्हाण यांच्यासाठी ते कधीच काही बोलणार नाही. आणि भावांना थोडंसं सपोर्ट केला पाहिजे आपण चंदू चव्हाणांना. बघा अण्णा हजारे, तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ जात असेल तर थोडंसं जागे व्हा. ते तुम्ही एक जवान आहात. ते फालतूगिरी त्या नेत्यांसारखे करू नका, दल्ले नका बनू. ते फक्त लोकांना वाटण्यामध्ये लागलेले आहेत. तो त्या जातीचा, तो ह्या जातीचा, हे करून इंग्रजांचा रूल फॉलो करताय, डिवाइड अँड रूल. बस तेवढं करून त्यांना सत्तेत राहायचंय. बाकी भोसड्यात गेलं काही पडलेलं नाही. तर तुम्ही बघा थोडंसं काय करता ते करा.